नशीब म्हणावा का योगायोग, आज बाळूमामाच्या मेंढरांचं दर्शन झालं आपल्याला। वाकडी गावच्या रोडचं सांगायचं म्हणलं, पुढचं पाट मागचं सपाट अशी परिस्थिती करून ठेवली आहे। एकदम भारी आमच्या घरापर्यंत तिथून पुढे एकदम भंगार रोड करून ठेवला आहे। वाकडी फाट्यावरून खतरनाक टर्न मारला आणि आपल्याला जायचं होतं आज कोपरगावला। त्याच्यामुळे आपण एकदम जबरदस्त रोडनी जाणार होतो शॉर्टकट। तोच रोड म्हणजे रामपूरवाडी मार्गे गेल्यावर एकदम जबरदस्त रोड आहे। डायरेक्ट पुणतांब्यात निघतो, पुणतांब्यातून मग आपल्याला भारी रोड आहे पुढे। आमच्या गावापेक्षा लहान आहे रामपूरवाडी, पण तुम्हाला सांगतो सोयी सुविधा आमच्या दुप्पट आहे। एक नंबर गाव आहे मानला आपण या गावात। रामपूरवाडी पुणतांबा रोडवर चक्क आपल्याला डायरेक्ट बाळूमामाची मेंढर भेटली। तुम्हाला सांगतो योगायोग असा वाटला समोर बाळूमामा चालले काय आपल्या। जो पोशाख परिधान केला होता त्यांनी ते पाहून असंच वाटलं की खरंच बाळूमामांचं दर्शन झालं आज। पुणतांबा कोपरगाव हायवेला लागलो तेव्हा मनाला बरं वाटलं, कारण की आता टपक्यानं आपण कोपरगाव मध्ये पोहोचणार होतो असं वाटत चाललं मला। जसं आपण नद्यांचा संगम पाहिलाय तसं तुम्हाला वैजापूर पुणतांब्याचा संगम दाखवतो। सेम रोड आहे, काय अडचण नाही। दोघांचा संगम निघतो कोपरगाव फाट्यावरती, त्यालाच पुणतांबा फाटा असं पण म्हणलं जातं। मित्रांनो, पुणतांबा रोडची मागच्याच मी एक व्हिडिओ टाकली होती, खड्ड्यात रोड का रोड मध्ये खड्डे हेच कळाना काही। पण आज तुम्हाला सांगतो परिस्थिती अशी खतरनाक सिमेंटचा रोड झाला। जय जनार्दन स्वामी। माणसाला एक सवय लागली रात्री शॉर्टकट मारायची। मी पण एक शॉर्टकट घेतला आणि निघलो होतो कोपरगाव मध्ये। कोपरगाव पोहोचलं म्हणजे कसं ओळखायचं, नदी लागली आलं कोपरगाव, काय भारी वाटलं आहे ना। पण काही म्हणा बरं का तुम्ही, नदीला ज्यावेळेस पाणी राहतं ना त्यावेळेसच भारी वाटतं। नदी कोरडी पडली का मनाला लई वाईट वाटतं। त्यामुळे प्रत्येक जणांनी या पावसाळ्यात 5-6 झाडं तरी लावा।